महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा उठायचं म्हणजे खूपच सुंदर आहे. मी दररोज उठा म्हणत नाही, दररोज शक्यपणे आम्हाला मुंबईसारख्या जगामध्ये शक्यच नाही. पण महिन्यातून एकदा ती उठवते माझे केवढे फायदे आहेत. आम्ही कधी 4 महिन्याने उभू आणि म्हणू की एकदा ब्राह्ममुहूर्त उठलो होतो त्याचा फायदा देवाने मला कायम द्यावा, तर ते होणं नाही. कारण महिन्याचं काही ते महत्त्व आहे. महिन्याची संकल्पना कशी आली आहे, तर 15 दिवस वाढत्या चंद्राचे, 15 दिवस कमी होत जाणाऱ्या चंद्राचे. मग ह्या 30 दिवसांना काही ते महत्त्व आहे. मला माहिती पाहिजे ही सायकल आहे, कालचक्राचं हे एक परिमाण आहे, 30 दिवस आहे. मग ह्या कमीत कमी 30 दिवसामध्ये मला एकदा तरी ब्राह्ममुहूर्तावर उठता आलं पाहिजे. आणि जर मी त्यावेळेस उपासना करू शकलो त्याचे मला हे 3 प्रकारचे फायदे प्राप्त होतात. आणि ब्राह्ममुहूर्तालाच लक्षात ठेवा, परत सांगतो आहे. आता मी जे रामनामाचा इथे संबंध आणतो काय, तर मला माहीत पाहिजे की ब्राह्ममुहूर्त हा संपूर्ण मुहूर्तभर प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा जे आत्माराम रूपी चैतन्य आहे तो राम जागृतावस्थेत असतो. ही इज वर्किंग ॲज अ ॲक्टिव्ह प्रिन्सिपल. तो साक्षी स्वरूपात राहत नाही. आम्हाला ब्राह्ममुहूर्ताचं महत्त्व माहीत नसतं आणि काही ते फालतू गोष्टी मी बडबडतो. आम्हाला नीट कळलं पाहिजे की ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस हा जो अंतरात्मा आहे तो साक्षी रूपाने न राहता तो चेतन स्वरूपामध्ये आमच्या सत्प्रवृत्तीला प्रेरणा देण्यासाठी कार्यरत झालेला असतो. पण तेव्हाच नेमके आम्ही कायमचे झोपलेलो असतो. म्हणजे तो कार्यरत आणि आम्ही झोपलेले. मी दररोज जागा राहिलो, ज्यांना सहज शक्य आहे, बाबा पेन्शन घेतलेलं आहे मी, हल्ली व्हॉलंटरी रिटायरमेंट असते, मी रात्री लवकर झोपीन, मी सकाळी ब्राह्ममुहूर्त उठून करीन, जीवनाचं सोनं होऊन जाईल. आणि दररोज तुम्हाला तो राम भेटेल. म्हणजे महिन्यातून एकदा जरी मी उठत, लक्षात ठेवा त्यावेळेस हे आत्मा रामरूपी चैतन्य माझ्या शरीरातलं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून कार्य करत असतं, इनॅक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून नाही. आणि म्हणून हा राम मखत्रात आहे.